हे आमच्याकरता जन्माला आलेलं आहे, आम्ही संविधानाकरता जन्माला आलो का? नाही. बरे आमच्या स्मृती ज्यांनी आम्हाला जीवन घडवायचं शिकवलं, जीवन कसं जगायचं ते शिकवलं, आमच्यासाठी संविधान. संविधानासाठी आम्ही नाहीये. 18 वर्ष झाले की मुलगी मुलासोबत पळून जाते, असे बरेच प्रकरण आम्ही हाताळले. मुलगी पोलीस स्टेशन मध्ये आलेली आहे, मुलगा सोबत आहे जो अनोळखी आहे, आणि मग आई वडिलाला फोन येतो, तुम्ही हिला त्रास देऊ नका, तुम्ही हिला धमकी देऊ नका. मुलगीचे आई बाप ज्या वेळेस मुलीचे पोलीस स्टेशन मध्ये येतात ना, त्यावेळेस मुलगी म्हणते, यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, यांच्यापासून माझ्या नवऱ्याला धोका आहे. अरे ज्यांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून तुला लहानाचं मोठं केलं, फुलासारखं जपलं, आज तू थोडी 18 वर्षाची सुजान झाली की तुझ्या मनाने लग्न करतेस आणि पोलिसांना सांगतेस की माझ्या आई बापापासून मला धोका आहे, यांच्यापासून माझ्या नवऱ्याला धोका आहे. अरे काय वाटत असेल त्या आईला की जिनं तुला लहानाचं मोठं केलं, काय वाटत असेल त्या बापाला. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला त्यांनी जपलं, स्वतः कमी खाल्लं आणि तुझा डबा तिने व्यवस्थित करून दिला, स्वतः फाटके कपडे घातले रे, राब राब राबला तो शेतीमध्ये, धडपड करून तुझी फी जमा केली, कॉलेजची फी भरली. ताई अगं तुझ्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आण, त्याने किती काबाड कष्ट केले. तू लहान होतीस ना, लहान असताना त्यांनी तुझा दवाखाना केला ग, तुला कुठल्याच गोष्टीची कमतरता त्यांनी भासू दिली नाही ग. स्वतः एक टाइम जेवला पण 2 टाइम जेवणाची सोय तुझी करून दिली त्याने. तुझ्या बापाने किती त्रास सहन केला असेल तुझ्या करता. लहानपणापासून 18 वर्षाची होईपर्यंत त्याने तुला काहीच कमतरता भासू दिली नाही. सगळं तुझं स्वप्न पूर्ण केलं, जशी तू एका राजाची राजकुमारी आहेस. म्हणून एवढं सुंदर तुझं जीवन असताना तू एका मुलाच्या नादी लागून तुझ्या आई वडिलांना म्हणतेस मला धोका आहे त्यांच्यापासून. काय वाटत असेल महाराज, तुमची मुलगी जर शिक्षण घेत असेल आणि शिक्षण घेतल्यानंतर एज्युकेटेड झाल्यानंतर जर तुमच्या मायबापापासून धोका आहे असं म्हणत असेल, तर इथून मी आव्हान देतो, तुमच्या मुलीला न शिकवलेलं बरं. नका पाठवू तिला बाहेर, नका पाठवू तिला शिक्षणासाठी. काय फायदा आहे शिकून, काय फायदा आहे शिकून? जर ही असंच कृत्य करणार असेल तर न शिकलेली बरी नाही का? म्हणून मातांनो, आपल्या मुलींना सांभाळा, तिला संस्कार द्या, त्याला योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळालं की वाईट पाऊल पडणार नाही पुढे. म्हणून तिला आपल्या महाभारताच्या गोष्टी सांगा, ज्ञानेश्वरी हातात द्या, गाथा हातात द्या, गीता हातात द्या, त्याला माळ घाला, त्याला तुळशी वृंदावनात पाणी टाकलं पाहिजे, त्याला देवपूजा केली पाहिजे असं सांगा. द केरला स्टोरी आपण पाहिली असेल, नॉट सो नेरेटिव्ह सेट नाही केलेलं ते लोकांनी, ओरिजिनल गोष्टी आहेत त्या. 20,000 प्रकरण लवजहाजचे कर्नाटक मध्ये घडलेले आहेत, पेंडिंग आहेत असून. आम्ही आमच्या वाशिमच्या 20-25 मुली ज्या लवजहाजच्या शिकार झालेल्या होत्या पुन्हा हिंदू धर्मात आणल्या. त्या केरला स्टोरी मधलं एक वाक्य आहे लवजहाज घडलेल्या मुलीचं. ती म्हणते, मला माझ्या आईवडिलांनी कधी ज्ञानेश्वरी सांगितली नाही, कधी माझ्या धर्माचं ज्ञान दिलं नाही, कधी मला इतिहास सांगितला नाही, कधी शिवाजी महाराज शिकवले नाही, कधी संभाजी महाराजांचा त्याग सांगितला नाही, कधी झाशीची राणी सांगितली नाही, कधी अहिल्यादेवी सांगितल्या नाही, कधी जिजाऊ आईसाहेबांचं चरित्र सांगितलं नाही. मला माझा धर्म माझ्या आई वडिलांनी शिकवला नाही, म्हणून मी त्या धर्मात गेली आणि धर्मांतर केलं, म्हणून मी लवजहाजचा शिकार झाले. त्या मुलीचे वाक्य स्टेटमेंट आहे. इट्स नॉट अ जोक, जोक नाही, हा घडलेल्या घटना आहेत, आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत. त्यांचं काउन्सिलिंग करताना किती त्रास झाला आम्हाला माहिती. वशीकरण करून त्यांच्यावर तर अत्याचार होतोच, पण अशा काही घटना आहेत, त्यांना पाण्यातून वशीकरण करून त्यांच्या सोबत रेप करून नंतर त्यांच्या आईवर सुद्धा रेप करणारे जिहादी आहे, प्रत्यक्षदर्शी आहोत. म्हणून भयावह वातावरण आहे कलियुगाचं. पुढं काय कुठला जमाना येईल सांगता येणार नाहीये. लोक म्हणतात महाराज 100 वर्षात आम्ही एवढा पाऊस पाहिला नाही. बरं काय एवढा पाऊस पडतोय, काय एवढं सगळं भयानक वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. 3.5 वर्षाच्या मुलीवर रेप होतो, गायीची कत्तल होते ना, म्हणून हे सगळं होतंय महाराज. गायीची कत्तल थांबवा, हे सगळं थांबल्याशिवाय राहणार नाही. पण आपणच दोषी आहोत. आपण आपली गाय खटकाच्या दावणीला बांधतो का हो? का तर ती म्हातारी होते म्हणून.
का तर ती दूध देत नाही म्हणून. म्हातारी तर आपली आई सुद्धा होते ना, पण तिच्यासोबत आपण व्यवहार करतोय का असा? नाही करत ना. मग ती तर आई आहे जगाची. गाव विश्वसे मातर. अरे तुम्ही गाईला तुमच्या घरी ठेवा. तुमची गोठ्यातली गाय आणि घरातली आई ज्यावेळेस सुरक्षित असेल त्यावेळेसच देश सुरक्षित असणार आहे. नाहीतर तुमच्या देशावर अशी संकट येत राहतील महाराज. गोठ्यातली गाय समाधानी असावी, घरातली आई समाधानी असावी. नाही, कत्तलखाने काढण्याकरता आमच्याच लोकांचा सपोर्ट आहे. सगळ्यात जास्त ट्रान्सपोर्ट, आयात निर्यात 3 नंबरचा देश आहे भारतात. बीफ मध्ये गाईच्या आपल्या जगात 3 नंबरचा देश आहे आपला. थांबलं पाहिजे होय कुठेतरी. आमचे गोरक्षण करणारे बजरंग दलचे कार्यकर्ते, अहो ज्यावेळेस ते नाक्यावर, टोल नाक्यावर उभे असतात ना, ते जिहादी त्यांच्यावर गोळीबार सुद्धा करतात. असे काही प्रकरण आहेत. आमचे गौरक्षक, गायची रक्षा करणारे बजरंगी मरण पावले, धारातीर्थी पडले. ट्रकवर ते गोळीबार करतात. ट्रकचा टायर, ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. ट्रक मध्ये गायी असतात, त्यांना माहिती असते. त्यांना त्यांच्या एजंट तर्फे कॉल येतो. जासूसी करणारे जे गोरक्षक आहेत त्यांना माहिती असतं की या ट्रक मध्ये गायी आहे. गायी पकडण्याकरता ते गायीचा पाठलाग करतात. पाठलाग करता करता आपल्या गाडीचं बॅलन्स कधी कधी निघून जातं, पण ते जीवाची पर्वा करत नाहीत. ते ट्रकवाले जिहादी गोळीबार करतात तरी सुद्धा ते जीवाची पर्वा करत नाहीत. त्या ट्रकच्या खाली बरोबर त्यांच्याजवळ ते अवजार असतात. ट्रकचा चक्का जरी पंक्चर झाला ना तरी ते जिहादी थांबत नाहीत, तसेच ते ट्रक चालवतात. ज्यावेळेस गायी पकडतात ना महाराज, त्यांना काय समाधान मिळतं. बजरंगी व्हा मग कळेल तुम्हाला. आपली आई आहे ती आणि तिला त्रास होतो. किती त्रास होतो माहिती? गायीच्या अंगावर उकळतं पाणी टाकल्या जातं, तिचं चांबड काढल्या जातं आणि त्या चांबड्यापासून निरनिराळे पदार्थ तयार होतात. तिच्या गोठलेल्या रक्तापासून नेलपेंट तयार होते. तिच्या त्या कातड्यापासून आपली पर्स तयार होते. अनेक पदार्थ तिच्या शिंगापासून, सगळ्या गोष्टीचा उपयोग ते लोक करतात. तुम्ही सर्च करा कधीतरी. म्हणून लक्षात घ्या बघा, गाय सुरक्षित नाहीये, आपली आई सुरक्षित नाहीये, आपली बहीण सुरक्षित नाहीये. वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली. असं भयानक दृश्य मी पाहिलं. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक. आई बापाचं कोणी ऐकायला तयार नाहीये. बाई लग्न झाल्यानंतर घरात आली की तिचेच विचार ऐकल्या जातात. काय मातृदेवो भव पितृदेवो भव लावायचं कुठं? म्हाताऱ्या आईवडिलांनी जायचंय कुठं? असा मी एकंदरीत विचार केला आणि मग आई बापाला कोणी मानायला तयार नाही. माँ बाप को कोई नाही पूजे, औरत को आई बापाला कोणी मानायला तयार नाही. असं मी पाहिलं आणि असं पाहता पाहता एवं पश्चन कले दोषा पर्यटन नवनीमहम या मोनम तटमापन्नो यत्र लीला हरे रभो. हे सगळं पाहून मन दुःखी झालं. मी आलो होतो तीर्थयात्रेला, सत्संगाला, पण जगातलं हे सगळं दृश्य पाहिलं मी हतबल झालो, नाराज झालो. म्हणून मी नाराज बसलेलो आहे, नाराजी सांगता संकालिकाने. आणि मग असं सगळं पाहिल्यानंतर मी यमुनेच्या तटावरती आलो, जिथे कृष्णाने लीला केली, जे वृंदावन आहे. त्या वृंदावनात आल्यानंतर तिथं तर अजून एक आश्चर्य बघायला मिळालं. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वर. एका तरुणी तत्र निशन्ना खिन्नमानसा. तत्र आश्चर्य, तिथे तर आश्चर्य बघायला मिळालं. एका तू तरुणी तत्र, तिथे एक तरुणी होती, ती खिन्न होती, नाराज होती. तिच्याजवळ 2 मुलं बसलेले होते तिच्या मांडीवर. अनेक स्त्रिया तिला वारा घालत होत्या. मला वाटलं स्त्री आहे, आपण साधू आहोत, कशाला स्त्रियांच्या जवळ जायचं. म्हणून मी ज्यावेळेस तिथून निघालो ना त्यावेळेस त्या स्त्रीचा आवाज माझ्या कानावरती पडला. ती स्त्री मला आवाज देत देत म्हणाली, भो भो साधू मच्चिंता विनाशय दर्शनं तव
सर्वथा सर्वथा परम हो साधो हे साधो क्षणम तिष्ठ थोडे थांबा मच्चिंतामपि नाशय बास कमी करायचं माझी चिंता नष्ट करा दर्शनम तव लोकस्य तुमच्या दर्शनामुळे मी पुनीत झालेली आहे नारजी त्या तरुणीच्या जवळ गेले आणि तिला विचारलं देवी कासीत्वम तू कोण आहेस आणि हे दोन जे तुझ्या मांडीवर पहुडलेले आहेत झोपलेले आहेत ते कोण आहेत का इमव आणि ह्या ज्या स्त्रिया तुला वारा घालायला लागलेल्या आहेत का इमाहा हे कोण आहे वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम देवी तुझ्या दुःखाचं काय कारण आहे मला सविस्तर सांग बरं एकदा त्यावेळेस ती म्हणायला लागलेली आहे मी कोण आहे ती तिचा परिचय देते ऐका काय म्हणते ती अहं भक्तिरिति ख्याता इमो मे तनयो मतो वैराग्य नामानो कालयुगे न जरो मी कोण आहे अहम भक्ती ही माझं नाव भक्ती आहे